वाचन कथा उपक्रम अंतर्गत जो परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो परिसंवाद महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस आणि स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आहे। आणि हा जो परिसंवाद या ठिकाणी होतोय तो एका पुस्तकावर, मगाशी ज्याच्यावर साहेबांनी भाष्य केलं ते मराठीतलं माझ्या माहितीप्रमाणे पहिलं एका सोंगाड्यावरचा चरित्र ग्रंथ आहे, पहिला तो चरित्र ग्रंथ आहे। असं हे डॉक्टर संपतराव पार्लेकर लिखित कहाणी एका सोंगाड्याची त्या पुस्तकावर या ठिकाणी परिसंवाद होते। त्या परिसंवादाच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर आहेत। म्हणजे माझ्या जवळजवळ इथे एक 60 माणसं उपस्थित आहेत, त्यातले 40 माणसं परिचय आहेत। त्यामुळे सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं तर वेळ जाईल। मी फक्त एवढंच म्हणतो की आपण सगळेच सन्माननीय आहात आणि मला फक्त 35 मिनिटं आहेत, त्यामुळे त्याच्यातली 10 मिनिटं याच्यात गेली तर मग मांडणी करता येणार नाही, म्हणून मी थेट माझ्या मांडणीकडे वळतो। संपतराव पार्लेकर सरांचा मला एक फोन आला, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूसच्या वतीने आपण कहाणी एका सोंगाड्याची या पुस्तकावर परिसंवाद घ्यायचा आणि तुम्ही त्याच्यामध्ये मांडणी करू शकाल का? मी लगेच हो म्हणालो। त्याचं कारण असं की हे पुस्तक ज्या वेळेला 23 मध्ये आलं त्यावेळेला संपतरावांनी ज्या मोजक्या काही लोकांना हे पुस्तक दिलेलं होतं फुकट, त्यातला मी एक आहे। आणि ते त्याच वेळेला एका बैठकीमध्ये मी ते वाचून काढलेलं होतं आणि मी त्यांना शब्दही दिला होता, सर मी दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेसाठी याच्यावर स्वतंत्रपणे लिहितोय, पण काही प्रापंचिक आणि व्यावसायिक अशा अडचणी आल्या, ते लिहून ठेवलंय, फक्त ते फेर करून मला ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेला पाठवायचं राहून गेलेलं आहे। यथावकाश तेही। आणि मग सरांचा फोन आल्यानंतर मी परत पुस्तक हे पुन्हा एकदा वाचून काढलं, कारण काही संदर्भ जर द्यायचे असतील तर ते जसेच्या तसे आले पाहिजेत यासाठी मी हे परत पुस्तक वाचून काढलं। आणि मला पुन्हा तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की हे पुन्हा पुस्तक एका बैठकीत मी वाचून काढलं। याचं सगळं श्रेय 2 लोकांना जायला पाहिजे। म्हणजे एका बैठकीत पुस्तक कोणती वाचली जातात तर त्याचे काही साहित्यामध्ये काही मापदंड आहेत। एक, ज्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे तो चरित्र नायक तेवढ्या ताकदीचा असला पाहिजे आणि तो चरित्र नायक समजावून घेतलेला लेखक तेवढ्या ताकदीचा असला पाहिजे, त्याच्याशिवाय ते पुस्तक एका बैठकीमध्ये वाचलं जात नाही। बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे चरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे त्या वाङ्मय प्रकारामध्ये चरित्र नायक मोठे असतात आणि चरित्र लेखक जर छोटे असले तर त्या चरित्र लेखकाला आपल्या कवेत घेण्याची ताकद त्यांच्याकडे नसते। आणि कधी कधी असं होतं की चरित्र लेखक खूप मोठे असतात आणि चरित्र नायक छोटे असतात, त्याही वेळेला त्या पुस्तकाची जी भट्टी आहे ती बऱ्याच वेळेला बिघडते। आणि इथे योग असा आहे की चरित्र नायक तेवढ्या ताकदीचा आहे आणि त्या चरित्र नायकाला समजावून घेणारा लेखकही तेवढ्या ताकदीचा आहे, म्हणून एक मराठीमधलं यशस्वी चरित्र म्हणून या पुस्तकाकडे मी पाहतो। पुस्तक अभ्यासत असताना म्हणजे फ्रेंच फिलॉसॉफर टेन नावाचा एक फिलॉसॉफर होऊन गेला, त्यांनी 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत। म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जर समजावून घ्यायचे असेल, म्हणजे आता हे चरित्र का लिहिलेलं आहे तर गुलाबराव बोरगावकर हे सगळ्या महाराष्ट्राला कळावेत त्यांच्या नंतरच्या कालखंडामध्ये। त्यांच्या समकाळातल्या सगळ्यांना माहित होते, जे जे तमाशाशी निगडीत होते ते सगळ्यांना माहित होते, पण आज जाऊन त्यांना जवळजवळ 20-25 वर्ष 40 वर्ष होऊन गेलेले आहेत। आणि मग असं असताना 40 वर्षानंतर काळाच्या ओघामध्ये तो चरित्र नायक कुठे इतिहासाच्या आत लपून राहू नये आणि म्हणून हा सगळा खटाटोप करून संपतरावांनी उपद्व्याप केलेला आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते काय म्हणतो की एखादं पुस्तक अभ्यासत असताना
ते पुस्तक कोणत्या काळामध्ये आणि कोणत्या काळाविषयी लिहिलेलं आहे तो काळ समजावून घेणं, त्या लेखकाला समजावून घेणं आणि ज्याच्यावर ते लिहिलेलं आहे ते समजावून घेणं, हे 3 आयाम जर आपण लक्षामध्ये घेतले तर ते पुस्तक समजायला खूप सोपं जातं. पहिला महत्वाचा मुद्दा की हे पुस्तक डॉक्टर संपतराव पार्लेकर यांनी लिहिलेलं आहे. मगाशी साहेबांनी त्याचे उल्लेख केले, ते 265-66 पानाचं पुस्तक आहे. त्यात सगळे तपशील मी आता पुनरावृत्ती या ठिकाणी करत नाही. हे संपतराव पार्लेकर ज्यांना आपण दररोज बघतो, कसं असतं की बऱ्याच वेळेला घर की मुलगी डाळ बराबर अशा पद्धतीची परिस्थिती असते. ते दररोज आपण त्यांना पाहत असतो आणि त्यामुळे त्या माणसाचं जे योगदान आहे, त्या माणसाचे जे कष्ट आहेत ते कष्ट आपल्याला माहीत नसतं. संपतराव पार्लेकर हे व्यक्तिमत्व काय आहे, म्हणजे मला हे चरित्र का आवडतं तर त्याचं आणखीन एक कारण, हे चरित्र पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या कुठल्या तरी एका माणसाने लिहिलं असतं तर कदाचित ते वेगळं झालं असतं. पण संपतराव हा मातीतला माणूस आहे आणि मातीतला माणूसच मातीतल्या माणसाला समजावून घेऊ शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून संपतराव हे ग्रामीण भागामध्ये वाढलेलं व्यक्तिमत्व आहे. ग्रामीण महाविद्यालयामध्ये मराठीचं ते अध्यापन करतायत आणि त्यांनी 2 संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. हे का मी तुम्हाला सांगतोय, कारण पुस्तक समजावून घेत असताना पुस्तकामध्ये जे संदर्भ येतात, तपशील येतात, ते स्वाभाविक आणि नैसर्गिकपणे येतात. ते एमफिल नावाची जी डिग्री त्यांनी मिळवली ते आपल्याच परिसरातले मबा भोसले हे जे ग्रामीण कथाकार आहेत त्यांच्या ग्रामीण कथांच्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास केला. म्हणजे ग्रामीण मातीशी त्यांचा संबंध आहे. आणि त्यानंतर त्यांनी PhD साठी जो प्रकल्प हातामध्ये घेतला, तो प्रकल्प जो आहे तो सांगली जिल्ह्यातील मराठी तमाशा नाट्य आणि वाङ्मयीन दृष्टिकोनातून अभ्यास, असं त्यांनी PhD साठी विषय घेतला. आणि खूप कष्ट, म्हणजे PhD 2 प्रकारची असते. इथे ज्यांनी प्राध्यापकी वगैरे केलेली नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, एक टेबल वर्क असतं, म्हणजे टेबलवर बसायचं आणि कपाटातली पुस्तकं काढायची आणि ती वाचायची आणि त्याचा एक सार काढून काहीतरी एक संशोधनात्मक अशा पद्धतीने मांडणी करायची. हे फार सोपं असतं, याला का फार कष्ट लागत नाहीत. दुसरा PhDचा एक भाग असतो तो प्रत्यक्ष फील्डवर जाऊन, म्हणजे तमाशा पाहणं. मुळात तमाशा हा जो कला प्रकार आहे याच्या संहिता उपलब्ध नसतात. जेवढे वर्ग झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये 17व्या शतकापासून तमाशाचा एक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळे हरहुन्नरी कलाकार एवढे प्रतिभावंत होते, पण या बिचाऱ्यांनी काही लिहूनच ठेवलेलं नाही हो. आणि त्यामुळे आता अलीकडच्या कालखंडामध्ये काही संहिता लिहिल्या गेल्या, म्हणजे त्याचे संदर्भ याच्यामध्ये सुद्धा आलेले आहेत, ते पुढे मी बोलेन. तर ह्या संहिता नव्हत्या आणि मग त्याचा वाङ्मयीन कसा अभ्यास करायचा हा सगळ्यात अवघड अशा पद्धतीचं काम. आणि ते संपतरावांनी ते शोधनिश्चय पहिलं, ते प्रत्यक्ष तमाशा पाहत होते, तमाशा अनुभवत होते आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, म्हणजे दोन्ही, म्हणजे रंगभूमीवरचं तमाशावरचं आविष्करण. म्हणजे तमाशा हा एक असा प्रकार आहे की त्याला परफॉर्मिंग आर्ट ही म्हणून बघितलं जातं, म्हणजे ते एक सादरीकरण करण्याची कला आहे. आणि दुसरं आहे ते त्याच्यामध्ये एक वाङ्मयीन मूल्य सुद्धा आहे. या दोन्हीचा फार छान अशा पद्धतीने मेळ त्यांनी PhDच्या संशोधनामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडे तमाशाबद्दलची जी एक बहुश्रुतता आलेली आहे, म्हणजे बहुश्रुतता या शब्दाचा अर्थ असा आहे की तमाशाबद्दल बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्यांनी अभ्यासलेल्या आहेत. म्हणजे अगदी तमाशा कसा उभा राहतो, तमाशामध्ये कशा पद्धतीनं सादरीकरण केलं जातं, ऑन दी डायस आणि ऑफ दी डायस दोन्ही, म्हणजे स्टेजवरचा तमाशा आणि स्टेजच्या पाठीमागचा तमाशा, म्हणजे 2 पद्धतीचे तमाशे असतात. आणि ते सगळं त्याच्या पाठीमागचं जे चिंतन आहे ते चिंतन त्यांनी PhDच्या निमित्ताने केलं. आणि बऱ्याच वेळा काय होतं, PhD संपली आणि त्याचे काही 2, 4, 5 इन्क्रिमेंट्स जे मिळतात ते लोक घेतात आणि मग नंतर सगळं दुर्लक्ष करून टाकतात. पण संपतरावांनी असं केलं नाही. संपतरावांनी हा विषय इतका ध्यासपूर्णरित्या आपल्या अंगामध्ये, व्यक्तिमत्वामध्ये भिनवून टाकला
की आज तमाशा हा त्यांचा श्वास झालेला आहे. हे मी माझे मित्र आहेत म्हणून मी नाही सांगत. म्हणजे हा वेल्ह्याला जातो आणि जाताना का येताना त्यांचा ऍक्सिडेंट होतो आणि एवढं जीवावर उदार होऊन या सगळ्या गोष्टी ते करतायत. म्हणजे तमाशा पाहण्यासाठी रात्रीचा प्रवास, जागरण हे फार कष्टाचं काम आहे. आणि त्यामुळे या पुस्तकाला एक ऐतिहासिक महत्व आहे. मी मगाशी मी या पुस्तकाचा उल्लेख करत असताना हा चरित्र ग्रंथ आहे असा त्याचा उल्लेख केला आहेच. तो चरित्र ग्रंथ आहे, पण त्याही पेक्षा तो तमाशाचा इतिहास सांगणारा अस्सल दस्तऐवज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे अस्सल दस्तऐवज का म्हणतो मी, त्यांनी अनेक लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत हे पुस्तक लिहिताना. त्यांचा अनुभव त्यांनी लिहिलेला आहे, त्यांच्या घरातल्या लोकांच्या पर्यंत ते जाऊन पोहोचलेले आहेत आणि सगळ्या लोकांना त्यांनी समजावून घेऊन गुलाबराव गोरगावकर आपल्या समोर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा नुसता चरित्र ग्रंथ नाही, तो साधारणतः 1940-45 ते 1985 पर्यंतचा बरोबर महाराष्ट्राचा तमाशा या कला प्रकाराचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये सगळा इतिहास लिहिलेला आहे. महाराष्ट्रातला सगळा तमाशा आपल्या डोळ्यासमोर हे पुस्तक वाचत असताना समोर येतो. हे संपतरावांचं व्यक्तिमत्व आहे. किती त्यांनी कष्ट केलेले आहेत हे तुमच्या लक्षामध्ये येईल आणि मग तुम्हाला या पुस्तकाचं गांभीर्य लक्षात यायला लागेल. हे पुस्तक का गांभीर्याने वाचायला पाहिजे की एका महाराष्ट्रामधल्या उपेक्षित कला प्रकाराला सन्मान प्राप्त करून देण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून संपतरावांनी केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तमाशा म्हणजे काय सुद्धा थोडंसं समजावून घेणं आवश्यक आहे. हे पुस्तक वाचण्याच्या अगोदर काही गोष्टी आपण समजावून घेत गेलो तर मग पुस्तक कळायला सोपं जातं. तमाशा हा एक कला प्रकार आहे. म्हणजे या शब्दामध्येच तम असा एक शब्द आहे. म्हणजे त्याचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहेत. मी सगळ्या त्या गोष्टींमध्ये जात नाही, मला पटपट सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत. तम म्हणजे अंधार. अंधारात जो खेळ खेळला जातो त्याला तमाशा अशा पद्धतीने म्हणतात. सुरुवातीच्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये तमाशा ज्या निर्माण व्हायला लागल्या त्या खेळ म्हणूनच आलेले आहेत. काही त्याला म्हणजे विष्णुदास भावेंनी सांगलीमध्ये ज्या पद्धतीनं नाटकाची परंपरा वगैरे सुरू केली असे आपण म्हणतो, ह्या सगळ्या नाटकांना वगैरे संहिता आहे. नाटककार लिहितो, मग ते बसवलं जातं नाटक मास्तरकडून, पात्र वाटून दिली जातात आणि मग ते नाटक रंगमंचावर केलं जातं. तमाशामध्ये अगदी परवापर्यंत असं काय नसायचं. म्हणजे एकच माणूस पाठीमागच्या खेळामध्ये दुसरं काम करत असे आणि एखादा कलावंत आजारी पडला तर ते काम तो दुसऱ्या तमाशामध्ये ते दुसराही करत असे. म्हणजे ही माणसं हरहुन्नरी तमाशामधली माणसं असतात. तर हा कशासाठी आला तमाशा हा कला प्रकार, तर लोकरंजन आणि मनोरंजन हे तमाशाचे सगळ्यात महत्वाचे दोन प्रयोजन आहेत. म्हणजे पेशव्यांच्या बद्दल अनेक मतमतांतर आहेत, मी त्याच्या वादामध्ये जात नाही. पण पेशव्यांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे पुण्यामध्ये. ती गोष्ट कोणती की त्यांनी अशा लोककलांना खूप चांगला आश्रय दिला. हे सगळ्या पेशव्यांच्या काळामध्ये या सगळ्या लोककला आहेत. कोणकोणत्या लोककला आहेत त्याच्यामध्ये कीर्तन ही लोककला आहे. म्हणजे ती वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने आणि अनेक कीर्तनकारांनी त्या काळामध्ये खूप चांगलं, राम जोशी वगैरे ही मंडळी जी होती ही खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. त्याला आश्रय दिला. हे सगळी मंडळी पेशव्यांच्या दरबारात होती बरं. म्हणजे सगळे शाहीर आणि हे सगळे कीर्तनकार पेशव्यांच्या दरबार होते. त्यानंतर तमाशा आहे, भारूड आहे, हे सगळे कला प्रकार पेशव्यांच्या काळामध्ये ऊर्जित अवस्थेमध्ये आले. त्यांनी त्याला मदत केली, आर्थिक मदत वगैरे केली. प्रत्यक्ष नसेल पण निदान अप्रत्यक्ष तरी त्यांनी मदत केलेली आहे. राजाश्रय त्यांना दिला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे, तमाशा हा जो कला प्रकार आहे हा प्रकार अनेक कलांचं मिश्रण आहे.
म्हणजे तिथे संगीत आहे, तिथे नाटक आहे, तिथे विनोद आहे, तिथे अभिनय आहे आणि तमाशामध्ये साहित्यही आहे. अनेक कला प्रकारांचा संगम हा तमाशा आहे. म्हणजे इतकं हलक्यात घेऊ नये बरं. म्हणजे तमाशा वगैरे हा खालच्या लोकांचं काम आहे वगैरे असं जुन्या काळामध्ये हे अभिजन लोकांनी काहीतरी चुकीच्या पद्धतीनं तमाशाबद्दल आपल्या मनामध्ये बिंबवून टाकलेलं आहे. म्हणजे खानदानी लोकांनी वगैरे ते बघायला जाऊ नये वगैरे. आणि त्याच्याच संदर्भामध्ये गुलाबरावांनीच एक मुलाखत दिलेली आहे, ती मुंबई मधली मुलाखत, आणि यांनी त्या पुस्तकामध्ये आणलेली आहे. ते अगोदर सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांना विचारलं गेलं की तमाशामध्ये अश्लील गोष्टी सांगितले जातात आणि त्यामुळे अभिजन वर्ग या तमाशाकडे येत नाही. गुलाबरावांनी फार छान उत्तर दिले त्याला. ते म्हणाले अश्लीलता म्हणजे काय? कदाचित गुलाबराव मर्ढेकर वाचले होते की काय असं माझ्या मनामध्ये शंका येते. मर्ढेकरांनी कलेचं मूल्यमापन कसं करावं, मर्ढेकरांचं सौंदर्यशास्त्र नावाचं एक पुस्तक आहे, ते कधीतरी मराठीचे प्राध्यापक वाचलेले असले ते आमचे मित्र. त्याच्यामध्ये असं ते म्हटलेलं आहे की अश्लीलता ही कुठल्याही कलाकृतीत नसते. अश्लीलता ही त्या कलाकृतीकडे पाहणाऱ्यांच्या डोळ्यात असते. म्हणजे तुम्ही अश्लील म्हणूनच जर त्याच्याकडे बघायला लागला तर ते अश्लीलच दिसणार. गुलाबराव मोरगावकर एका मुलाखतीमध्ये म्हणतात, आम्ही तमाशामध्ये डुंगण म्हणतो आणि तुम्ही नितंब म्हणता. अवयव तोच आहे ना. नाही, त्याचं हे किती अभ्यासपूर्ण आहे. एक कमी शिकलेला माणूस, आणि त्यांनी स्पष्टपणे तिथल्या पत्रकारांना, मुंबईतल्या पत्रकारांना असं सांगितलं, तमाशा कुठे अश्लील आहे? तमाशामध्ये फक्त काही शब्द अश्लील आहेत. तुमच्या चित्रपटामध्ये 3 तासामध्ये 50 वेळेला नट्या एकमेकांना मिठ्या मारतात. ते तुम्हाला अश्लील वाटत नाही का? आमच्या तमाशातली एकही कलावंतीन ही नऊवारीशिवाय नेसत नाही. एक नऊवारीशिवाय नेसत नाही. तिच्या शरीराचा कुठलाही भाग उघडा नसतो. तुमच्या सिनेमामध्ये मात्र कपडे कुठे आहेत शोधावे लागतात. असं असताना तमाशाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम काही अभिजनांनी केलेलं आहे. पण प्रत्येक कलेचा एक काळ येतो. प्रत्येक कलेचा एक काळ येतो. अभिजनांनी जरी या कलेकडे दुर्लक्ष केलेलं असलं तरी देखील ही कला नंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे पोचली गेलेली आहे. ती खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सगळीकडे पसरलेली आहे. या तमाशाचं आणखी एक वैशिष्ट्य काय? जसं सगळे कला प्रकार आहेत तसं तमाशामध्ये भरत मुनींनी नाट्यशास्त्र नावाचा जो ग्रंथ लिहिला, हे तो नाटकाशी अनुषंगानेच आहे म्हणून तो संदर्भ मी या ठिकाणी घेतो. भरत मुनींनी नाट्यशास्त्र नावाचा जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये रस कसा परिपोष होतो, संस्कृत शब्द आहे परिपोष वगैरे सोडून द्या, पण पाहणाऱ्यांच्या मनामध्ये रस कसा निर्माण होतो हे सांगताना त्यांनी एकूण 8 रस सांगितलेले आहेत. एकूण 8 रस सांगितलेले आहेत. तमाशा हा एकमेव कला प्रकार आहे की 8 रसांचा आविष्कार रंगमंचावर कलावंताच्या माध्यमातून केला जातो. एकमेव कला प्रकार आहे की त्याच्यामध्ये शृंगार आहे का? आहेच, ते तरी आपण अनुभवतोच आहे. त्याच्यामध्ये वीर आहे का? आहेच, वीर रस आहे. त्याच्यामध्ये हास्य रस आहे का? आहे. त्याच्यामध्ये जुगुप्सा आहे का? आहे. त्याच्यामध्ये अनेक अशा पद्धतीचे सगळे रस जे आहेत ते सगळे रस, करुण रस आहे, असे अनेक रस एकत्रित आलेले आहेत. म्हणजे माणूस तमाशा बघून ज्या वेळेला येतो ना, लक्षात घ्या, अंगात भिनतो तमाशा. मी 100हून जास्त नाटकं बघितलेली. मी तुलना नाही करत, पण ह्या काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे. 100हून जास्त नाटकं, व्यावसायिक नाटकं बघितलेले आहेत, प्रायोगिक नाटकं बघितलेले आहेत, असे सगळी नाटकं मी बघितलेली आहेत. पण 100 मधले एक 5-6 नाटकं भिनलेली आहेत. पण तमाशा कितीही साधा असू दे, तो आणि कुठल्याही वयोगटातला असू दे, तो त्याच्या अंगात शिरतो. तमाशा हा त्याच्या अंगात शिरतो. असा एकही, बर का, इथे त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी अनुभवलेलं असेल,
एकही माणूस असा मिळणार नाही की तमाशा बघून आलाय आणि दुसऱ्या दिवशी रानात जाताना त्या तमाशातली लावणी गुणगुणली गेली. लावणी गुणगुणणार बतावणी आपल्या मित्रांमध्ये सांगितली नाही असं कधी होणारच नाही. इतका हा जिवंत कला प्रकार आहे. म्हणजे तमाशा जिवंत कला प्रकार काय, इथं काल काय झालंय ते आज इथं होईलच असं सांगता येत नाही. म्हणजे हे इतके बिलंदर असतात. आणि खरोखर म्हणजे बरं का ह्या तमाशामधल्या कलावंतांना असे मोठमोठे पुरस्कार द्यायला पाहिजेत. का द्यायला पाहिजेत माहिती का, आपण ते अभिजित नाटकामधले प्रायोगिक नाटकं करणारे व्यावसायिक नाटकं करणाऱ्या लोकांना असं भारी अभिनेता वगैरे वगैरे असे आपण म्हणतो ते आहेतच. त्यांच्या भारीपणाबद्दल आपल्याला शंका घ्यायचं काय कारण नाही. पण ही ग्रामीण भागातली अंगणात खेळणारी मातीत रुळलेली ही माणसं रंगमंचावर असा अस्सल अभिनय करतात. म्हणजे त्यांचं काय दुःख असतं जगण्याच्या पाठीमागचं, ते दुःख रंगमंचावर आल्यानंतर ती माणसं विसरतात आणि थेट त्या भूमिकेत शिरतात आणि थेट शिरून. म्हणजे मी तरी ऐकलंय, मी त्यांची मुलाखतच घेतली होती. आपल्या त्या विटाबाई मात्यांची मुलगी मंगला बनसोडे यांच्यात एक तमाशा मी बघायला गेलो होतो कोल्हापूरला. आणि त्यावेळेला आम्ही विद्यापीठात शिकायला होतो आणि त्यांची मुलाखत घ्यायला आम्ही गेलो. बिचारे दिल्या, हे फार साधी माणसं असतात ना. मी काही नटांना भेटायला गेलो मुलाखत घ्यायला. ते म्हणले माझे आता 3 महिने बुक आहेत, 3 महिन्यानंतर तुम्ही या असं मोठमोठे नट म्हणाले. पण त्या एवढ्या व्यस्त असणाऱ्या पुढच्या 20 मिनिटात त्यांचा परफॉर्मन्स होता स्टेजवर आणि त्या म्हणाल्या की मुलाखत घ्या. त्याच्या आरशासमोर बसून सगळं मेकअप वगैरे करत होते आणि ते म्हणत होते तुम्ही घ्या मुलाखत. आम्ही घेतली आणि यांचं दातृत्व किती मोठं असतं की त्यांनी मॅनेजरला बोलवलं की पोरं आहेत म्हणे अभ्यास करणारी, त्यांनी तिकीट काढलेली असतील तर त्यांचे पैसे परत द्या. काय ही का माणसं मोठी आहेत लक्षात घ्या. त्या मुला बनसोडे म्हणाले की यांचे तिकीट परत द्या, पैसे परत द्या. आणि दिले त्यांनी मॅनेजरनी आणि आम्ही तो सगळा तमाशा वगैरे बघितला. ही अत्यंत अस्सल अशा पद्धतीची माणसं आहेत. या तमाशामध्ये काम करणारे जे महत्वाचे लोक आहेत त्यांची खूप मोठी परंपरा आहे. उमाजी घोरपडे आहेत, फकीरा आहे, कोंडीबा वैकर, गणपतराव पाटील, वसंत अवसरीकर वगैरे ही सगळी मंडळी आहेतच आहेत. आणि या सगळ्या तमाशाच्या परंपरेमध्ये आपल्या जवळचे बोरगावच्या म्हणजे एका छोट्या गावामध्ये की ज्याला ऐतिहासिक महत्व आहे त्या गावाला, तिथे जन्माला आलेले हे गुलाबराव बोरगावकर सोंगाड्या म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यांचं जीवन या सगळ्या पुस्तकामध्ये आहे. त्यांचा जन्म जो आहे 7 जुलै 1931 त्यांचे वडील शिकलेले होते. म्हणजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. एका ज्याला आपण फार प्रतिष्ठित समाज नाही की ज्याच्याबद्दल प्रत्येक वेळेला संशयाने बघितलं जातं. म्हणजे मला बोरगावकरांचं एक आता आठवलं पटकन मी सांगतो आणि त्यांच्या चरित्राकडे येणार आहे. डॉक्टर आंबेडकरांनी घटना लिहिताना घटना यशस्वी कधी झाली असं मी मानेन असा एक प्रश्न उपस्थित केलेला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की जेव्हा या देशातले लोक डी कास्ट आणि डी रिलिजियस होते. डी कास्ट डी रिलिजियस कन्सेप्ट काय की ज्यावेळेला जात विरहित आणि धर्म विरहित समाज रचना निर्माण होईल त्यावेळेला घटना यशस्वी झाली असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. खरं सांगू मी अतिशयोक्ती नाही करत. पहिला डी रिलिजियस झालेला माणूस म्हणजे गुलाबराव बोरगावकर. कधीही मुस्लिम असून हा माणूस स्वतःचा धर्म या कला प्रकारात आणला नाही. डी रिलिजियस म्हणजे काय लक्षात घ्या. इतकं सोपणे धर्माची आणि जातीची मुळं इतकी खोलपर्यंत गेलेली असतात माणसाच्या मनामध्ये. आणि खरी लोकशाही तमाशा फडामध्ये असते. बरं ना, खरी लोकशाही जी आहे ती तमाशाच्या फडामध्ये थेट तिच्या मालकाला बोलण्याचं सामर्थ्य तमाशा कलाकारांच्या मध्ये असते. ही माणसं फार हरवणारी असतात. तू नाही तर चाल असं म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. आणि ते मालक वगैरे अशी हायरार्की मानणाऱ्याचे नसतात. ते रिस्पेक्ट देतात नाही असं नाही.
पण कलावंत म्हणून ते जो स्वाभिमान असतो तो स्वाभिमान कधी ते ढळू देत नाही. म्हणून बोरगावकरांनी, गुलाबराव बोरगावकरांनी जे फळ बदलत गेलेले आहेत त्या प्रत्येक फळ बदलत येत असताना त्यांनी का बदललेले आहेत? कुणीतरी त्यांची कुचंबणा केलेली आहे, त्यांना मागं ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग त्यांच्यातला कलावंत म्हणून त्यांचा स्वाभिमान वर आलेला आहे आणि मग त्यांनी एका धनक्यात फळ सोडून दिलेलं आहे. दुसरा फळ, मग स्वतःचा फळ निर्माण करापर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे जे चरित्र नायक आहेत गुलाबराव बोरगावकर जमादार हे त्यांचं आडनाव आहे. त्यांचे जे वडील आहेत ते फार महत्वाचे आहेत. खाजे खान जमादार, खाजे खान जमादार. संपतरावांचं वैशिष्ट्य काय माहितीये का? सगळे बारीक सरीक तपशील त्या पुस्तकात आणले. हा माणूस त्या काळात 3री-4थी शिकलाय, पैलवान आहे आणि तो त्या अण्णाभाऊ साठेंनी ज्याच्यावर कादंबरी लिहिलेली आहे वारणेचा वाघ, त्याच्यामधला सत्याप्पा भोसले जो आहे, काय परंपरा या घराला. म्हणजे मी त्यांना सॅल्यूट यासाठी करतो, ते नुसतं एक घर नाही, त्या घराला एक सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा आहे. लक्षात घ्या, सत्याप्पा भोसले वारणेच्या खोऱ्यामधला एक मिलिटरीमधून आलेला माणूस आहे आणि गावामध्ये काही टगे लोक अन्याय अत्याचार करतात आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलेलं आहे तिथे गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. त्या सत्याप्पा भोसलेच्या बंडामध्ये हा खाजे खान म्हणजे गुलाबराव बोरगावकरांचे वडील त्या बंडामध्ये सहभागी आहेत. म्हणजे स्वाभिमान हा तिथून आलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यांच्या घराण्याचा इतिहास वगैरे सगळा या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फार सुंदर असं या ग्रंथाची अंतररचना आहे. हा सगळा इतिहास मी मुद्दामून तुमच्यासमोर ठेवला. हे अवघड अशा पद्धतीचं काम जोडून आणण्याचं त्यांनी नम्रपणे या पुस्तकाच्या शेवटी एक टिप्पणी टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही पुस्तक जाणीवपूर्वक वाचलेले असेल तर त्यांनी त्याचं सगळं श्रेय आपल्याकडे घेतलेलं नाही. म्हणजे हे आणखीन एक नम्रता आहे संपतरावांची. काय नम्रता आहे ते टिप्पणी टाकतात, या पुस्तकातील सर्व प्रसंग संकलित केलेल्या माहितीवर आधारित आहे, कोणाचाही उपमर्द करण्याचा हेतू त्यात नाही. अत्यंत नम्रपणाने त्यांनी पुस्तकाच्या शेवटी सांगितलेलं आहे. आणि एक कबुली त्यांनी दिलेली आहे, ही सृजनशीलता नाही, ही सर्जनशीलता आहे. आता सृजनशीलता आणि सर्जनशीलता याच्यामध्ये काय फरक आहे मी फार त्याच्या तपशिलामध्ये जात नाही. म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक हे सृजनशील साहित्य म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. ती नवनिर्मिती असते. म्हणजे एकदमच त्या कवीच्या मनामध्ये काहीतरी येतो विचार आणि मग ते नवनिर्मिती करतात. ही नवनिर्मिती नाही, ही आहे त्या माहितीचं उत्तम अशा पद्धतीचं संकलन आहे. आणि हे संकलन वाचताना मला लीळा चरित्र आणि माहिमभट्ट आठवतं. कारण काळे सर महानुभव संप्रदाय नावाचा एक भक्ती संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला आणि त्यांनी त्या भक्ती संप्रदायामध्ये चक्रधर नावाच्या त्या महानुभव संप्रदायाचे प्रवर्तक होते आणि त्यांचे अनुयायी माहिमभट्ट. त्या माहिमभट्टांनी चक्रधरांच्या महानिर्वाणानंतर म्हणजे उत्तरपंथे गमन झाले असं त्या लीळा चरित्राच्या शेवटी येत आहे. ते निघून गेले उत्तरपंथी, म्हणजे त्यांचं निधन झालं असं गृहीत धरूया आपण. आणि काय करायचा असा प्रश्न होता आणि ते सगळं आपण एकत्रित केलं पाहिजे. हा माहिमभट्ट तो लीळा चरित्राचा जो चरित्र लेखक आहे माहिमभट्ट, तो काय करतो, जिथे जिथे चक्रधर गेलेले आहेत तिथे तिथे तो जातो. त्यांना तो विचारतो, तुम्ही चक्रधरांना बघितले का? ते म्हणायचे हो बघितले. एखादी आठवण सांगाल का? ते म्हणायचे मी आता नांगर मारायला लागलोय. ते काय म्हणायचं, मी नांगर मारायला लागलोय. मग आता मला सवड नाही बाबा, अगोदर शेतीचं काम. तो म्हणायचं तू मार नांगर, मी तुझ्या बरोबर ढेकळात नाही येतो. ते माहिमभट्ट एवढं चिकाटीचं होतं बरं, ते त्या ढेकळात त्याच्या मागणं जायचं आणि प्रत्येक वेळेला यायचं जायचं असं करून त्यांनी जवळजवळ 1500च्या वर लीळा एकत्रित केल्या. लीळा म्हणजे आठवणी, 1608.
जवळजवळ 1600 इतक्याच्या आठवणी आहेत. आणि त्याचे 3 भागामध्ये त्यांनी केलेलं आहे. लीळाचरित्र एकाक, लीळाचरित्र पूर्वार्ध आणि लीळाचरित्र उत्तरार्ध. संपतरावांनी या गुलाबरावांच्या अनुषंगाने ह्या सगळ्या लीळा एकत्र केलेल्या आहेत. सगळ्या लीळा म्हणजे त्या आठवणी आहेत, सगळ्या आठवणी त्यांनी एकत्र केलेल्या आहेत. मी तुलना नाही करत, पण गुलाब नावाची देवदत्त पाटलांची कादंबरी आहे, त्याचा पण संदर्भ आहे. हा, त्याच्यामध्ये संदर्भ आहेच. पण तुम्हाला सांगतो ती कादंबरी मी वाचलेली आहे. देवदत्त पाटील मोठे लेखक आहेत, त्याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये काही दुमत असायचं का, कारण ते अत्यंत माझ्या जवळचे मित्रही होते. त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मी त्या पुस्तकाबद्दल म्हणेन. पण त्यांना गुलाब पूर्ण कळलेला नाही. गुलाब कळाला तो संपतरावांना कळाला, कारण तमाशा बघण्याची एक दृष्टी लेखकाकडे असावी लागते. कारण कसं असतं माहितीये का, कलावंत 2 जीवन जगत असतो. एक लौकिक जीवन आणि दुसरं कलेतलं जीवन, असे 2 जीवन जगत असतो. आणि हे कलेतलं जीवन जे आहे ना, हे मोहात पाडणार अशा पद्धतीचं जीवन असतं. आणि ती प्रसिद्धी, तो जय जयकार आणि ते शाल, ते श्रीफळ, ते बुके, आताच्या भाषेत जर बोलायचं झालं तर याची नशा चढायला लागते. कधी कधी मलाही चढलेली होती तशी. व्याख्यानाच्या वेळेवर स्टेजवर बसल्यानंतर एवढे सगळे लोक वगैरे असतात, लय भारी वाटायचं ती. आता तो नशा उतरली तो भाग वेगळा. ते कलावंताचं ते एक रंगमंचावरचं व्यक्तिमत्व असतं आणि त्याचं